नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे। MCC काउन्सिलिंग 2026मध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तो कोणती आहेत? नवीन मोठे नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि ते अगदी विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि सोयीस्कर असणार आहेत। त्यामुळे हे खूप मोठे नवीन नियम आहेत, ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर आपली स्टेट काउन्सिलिंगसुद्धा कधी सुरू होणार आहे ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे। तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या YouTube चॅनलवरती, त्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता। आणि तुमचं MCCमध्ये सुद्धा तुम्ही जर पार्टिसिपेट करायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करून तुमचं काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता। तर यामध्ये कोणते नवीन नियम आहेत ते सुद्धा मी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर ही कालच उशिरा नोटीस आपल्याला आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। तर 28 तारखेला काल उशिरा ही नोटीस आलेली आहे। तर नीट UG 2026 काउन्सिलिंग काही दिवसातच सुरू होणार आहे। MCCचे ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। तो कोणते बदल केलेले आहेत? तर त्या ठिकाणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे बनवलेले आहेत। त्यामध्ये MBBS BDS आणि इतर कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती असणं खूप आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचे जे काही बदल आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला अपग्रेडेशन निवडण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे। तोही अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये अगदी नीट काउन्सिलिंगमध्ये महत्त्वपूर्ण बदल आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॅसिलिटीसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे। तर सीट सोडण्यासाठी जी प्रक्रिया झाली होती आता ते पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। हा पण मोठा बदल आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाचा बदल आणखीन एक आहे की डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा संदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये ओरिएंटेशन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी तिथे सांगण्यात आलेले आहेत। आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आणखीन त्या ठिकाणी काउन्सिलिंग प्रक्रिया अधिक डिजिटल आणि पारदर्शक व्हावी ह्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी तिथे बदल करण्यात आलेले आहेत। हे स्टेप बाय स्टेप अगदी तुम्हाला बदल पूर्णपणे या स्क्रीनवरती तुम्हाला मी अगदी व्यवस्थित वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर इथे झूम करून दाखवते, म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे नियम तुम्हाला माहिती होतील। तर जे विद्यार्थी MCCसाठी इंटरेस्टेड असेल त्या विद्यार्थ्यांना ही सगळ्या नियम माहिती असणं आवश्यक आहे। जे काही 15% ऑल इंडिया कोठ्यामधून आपण MCC मार्फत आपण रजिस्ट्रेशन करतो आणि डीम्डसाठी आणि गव्हर्नमेंट सगळे ऑल ओव्हर इंडियामधले जे आपण जे एम्स आहे, जिपमर आहे किंवा 15% ऑल इंडिया कोठ्यामधले ज्या सीट्स असतात आणि डीम्डच्या पूर्णपणे 100% सीट्स असतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम माहिती असणं गरजेचं आहे। तर अगदी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। कोणते लागू केलेले आहेत बदल ते सांगणार आहे। तर प्रथम जो महत्त्वाचा बदल आहे, मुख्य बदल, तो अपग्रेडेशनसाठी आहे। तर अपग्रेडेशनसाठी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही। जर विद्यार्थ्याला सीट मिळाली आणि त्याने पुढील फेरीसाठी अपग्रेड पर्याय निवडला असेल तर केवळ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही। हा सगळ्यात मोठा बदल आहे। आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश MCCच्या नियमानुसारच पुढील फेरींमध्ये होणार आहे। हा पहिला बदल आहे। आणि दुसरा बदल तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध केलेली आहे। तर विद्यार्थी आता MCC काउन्सिलिंग पोर्टलवरून ऑनलाईन सीट रिझाईन करू शकतात। यासाठी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करण्याची गरज नाही। हा दुसरा नियम आहे। आणि त्या ठिकाणी तिसरा नियम त्यांनी सांगण्यात आलेला आहे की NRI विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड, त्याचासुद्धा अगदी तरी तिथं सांगितलेला आहे नियम। तर डीम्ड युनिव्हर्सिटीमधील NRI कोठ्यासाठी अर्ज करणारे विद्यार्थी आवश्यक कागदपत्र थेट ऑनलाईन अपलोड करू शकतात। हा तिसरा नियम त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे। कसा? तर अपग्रेड घेतल्यास अनावश्यक प्रवास आपला टाळता येईल। सीट रेजिग्नेशन प्रक्रिया अधिक सोपी आणि ऑनलाईन होईल। आणि NRI विद्यार्थ्यांसाठी कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल। तर हे पूर्णपणे अगदी त्यांनी 3 पॉईंट्स इथं महत्त्वाचे त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। तर ही नोटीस काल 28 तारखेला आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर MCC काउन्सिलिंगसाठी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची गोष्टच आहे। तर लवकरच आपल्याला आता येणाऱ्या ह्या 1 ते 4-5 दिवसामध्ये आपल्याला MCC काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे। आणि त्याचबरोबर 4 ते 5 दिवसांनी लगेच आपली स्टेटची सुद्धा काउन्सिलिंग चालू होणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी अगदी व्यवस्थित तुम्ही फॉर्म फिलअप करालच। आणि त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित हाताशी करून ठेवा की जेणेकरून आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस काही अडथळा येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हे ब्रेकिंग न्यूज आहे। MCC काउन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नवीन मोठे नियम कोणते लागू आहेत तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर नवीन
जे काही नवीन नियम आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काही डाऊट्स असेल तर एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांना पण गरजूंना पण सेंड करा की ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा नवीन नियम माहिती होऊ शकेल. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि आमचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.